एक एक जण मला काही उदाहरणं पाहायला मिळाली. उभं राहायचं म्हणून रेल्वे पूर्ण बुक करून एक एक कोटी रुपये खर्च करतात देवदर्शनाच्या करता घेऊन जायला. म्हणजे हे आश्चर्यकारक सगळ्या गोष्टी घडल्यात. त्याच्यामुळं हे रस्सीखेच. मग तुम्ही लास्ट चालला मला AB फॉर्म नाही दिला किंवा आदल्या दिवशी रात्री सांगितलं की लगेच दुसरे पण लोक, कारण आता आपला हा पक्षाचा कार्यकर्ता आहे, अनेक वर्ष काम करतोय, ह्याला आपण संधी दिली पाहिजे, हे न बघता नवीन पद्धत निघाली सर्वे. मग सर्वे करायच्या 2-3-4 एजन्सीकडनं. मग त्यात मंदारजींचं चांगलं परिस्थिती आहे का अजितची चांगली परिस्थिती आहे. मग ज्याची चांगली परिस्थिती आहे तो भले कुठल्याही पक्षात असू, तुला मी तिकीट देतो, तुला पाहिजे का सीट, तुला प्रथम प्राधान्य आणि घ्यायचं. या प्रकार ह्या निवडणुकीमध्ये अनेक पक्षांच्याकडनं झाले. मी पर्टिक्युलर कुठल्याही पक्षाचं नाव घेतलेलं नाही, अनेक पक्षांचे झालेत. त्याच्यामुळं हे बंडखोरी. लास्ट क्षणाला सांगितल्यानंतर काहींना उमेदवार मिळत नव्हते तर लास्ट शेवटच्या दिवशी AB फॉर्म तयार करून पाहिजे AB फॉर्म धर, पाहिजे AB फॉर्म धर, असं पण काही काही ठिकाणी झालं.